आज थोडा सकाळी उठायला उशीर झाला तर झटपट मुलांना पराठा बनवून द्यायचा होता। तर टिफिनसाठी आज पराठा होता, तर आज मी पराठा बनवणार आहे। त्याच्यासाठी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ आणि काही भाज्या घेतलेल्या आहेत। टोमॅटो, कांदा, गाजर, कोथिंबीर, शिमला मिर्च आणि बीटरूट असेल तर तुम्ही पालक वगैरे घेऊ शकता। खूप साऱ्या भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता। तर माझ्याकडे थोड्या होत्या म्हणून एवढ्याच भाज्या मी टाकलेल्या आहेत। त्याच्यानंतर टाकायचं आहे पाणी आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्याचं एक छान बॅटर बनवून घ्यायचं आहे। पाहू शकता मी अशा प्रकारे मिक्स करून बॅटर बनवून घेते आहे। जास्त पातळ किंवा घट्ट बनवू नका, सैलसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। पाहू शकताय मी मिक्स करून छान याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे। तर अशाच प्रकारे बॅटर बनवून घ्यायचं आहे। फक्त ही रेसिपी 5 ते 10 मिनिटात बनवून तयार होते। सकाळी जर तुम्हाला उठायला उशीर झाला असेल आणि झटपट मुलांना काही नवीन रेसिपी बनवायची असेल तेव्हा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता। त्याच्यानंतर मी इथे टाकलेले अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा लाल तिखट आणि इथे टाकलेला आहे गरम मसाला। जर तुम्ही मोठ्यांसाठी नाश्त्याला बनवत असाल तर इथे तुम्ही हिरवी मिरची बारीक कट करून वापरू शकता। त्याच्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं आहे, पसरवून घ्यायचं आहे। जर तुम्हाला पातळ कुरकुरीत पाहिजे असेल तर तुम्ही पातळ अशा प्रकारे स्प्रेड करून घेऊ शकता। तर मी याला अशा प्रकारे मऊच पाहिजे होता म्हणून मी अशा प्रकारे स्प्रेड करून घेतलेला आहे। तर एका साईडने छान भाजलेला आहे, दुसऱ्या साईडने आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। तर पाहू शकताय पहिला आपला हा डोसा, धिरडं काही म्हणू शकता तुम्ही, याला पराठा वगैरे रेडी झालेला आहे। अशाच प्रकारे दुसरा बनवून घ्यायचा आहे आपल्याला। अगोदर तेल लावून घ्यायचं आहे पॅनला, त्याच्यानंतर अशा प्रकारे टाकायचं आहे बॅटर आणि पैस करून घ्यायचं आहे, अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे। तर दुसराही मी इथे बनवून घेतलेला आहे। आता झाकण ठेवून 2 मिनटं आपल्याला छान याला वाफवून घ्यायचं आहे। 2 मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि दुसऱ्या साईडने पलटवून टाकायचं आहे। तर पाहू शकता किती छान जाळी सुटलेली आहे आणि कलर वगैरे खूप छान आलेला आहे। आणि मुलं सहसा भाज्या खात नाहीत, तर तुम्ही अशा प्रकारे मुलांना देऊ शकता आणि सकाळी सकाळी हेल्दी असा नाश्ता तयार आहे। पाहू शकता किती थोड्या वेळामध्ये रेडी झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।